नमस्कार. आम्ही सारे खवयेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. म्हणजे खरं सांगू का, कलाकाराचं जे आयुष्य असतं ना ते विविध प्रसंगांमुळे आणि विविध अनुभवांमुळे समृद्ध झालेलं असतं. म्हणजे असं बघा ना की गाणं म्हणणं, अभिनय करणं किंवा एखादं वाद्य वाजवणं किंवा दिग्दर्शन करणं, लिखाण करणं, यामुळे त्याचं आयुष्यानं समृद्ध होतं. आणि आपल्या महाराष्ट्राला तर तो वारसाच आहे. म्हणजे कुठलाही तुम्ही पेपर उघडलात ना तर गाण्याच्या मैफिली असतात, संगीत नाटकं असतात, नाटकं असतात, त्यानंतर लोकसंगीताचे काही कार्यक्रम असतात. तसंच महाराष्ट्राला तमाशाशी सुद्धा एक संस्कृती आहे, तमाशा. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो किंवा मी अभिमानानं सांगू शकतो की असाच एक चित्रपट झी टॉकीजचा नटरंग नुकताच प्रदर्शित झालेला आहे. आणि मंडळी कसं आहे माहिती का, कलाकाराची चकाकती बाजू आपल्याला नेहमीच दिसत असते, पण त्यासाठी त्याने जे कष्ट घेतले, जी मेहनत घेतली, जो स्ट्रगल केलाय तो मात्र दिसत नाही. तो कधी दिसतो? त्याला यश मिळाल्यानंतर. आपल्या नटरंग या चित्रपटात हीच बाजू अतिशय ठासीवपणे मांडलेली आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे उत्कृष्ट छायाचित्रण, तांत्रिक बाजू अप्रतिम, मस्तपैकी गाणी, छान दिग्दर्शन आणि अप्रतिम असे कलाकार या चित्रपटात आपल्याला एकाच वेळी बघायला मिळतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिच्या नृत्याला थिएटरमध्ये टाळ्यांचा पाऊस पडतो आणि त्याच वेळी जिच्या अभिनयाला समीक्षकांची शाबासकी मिळते. असा डबल धमाका करणारी नयना कोल्हापूरकरीण म्हणजेच कोण माहितीये का, सोनाली आज इथे आलेली आहे. आपण तिचं स्वागत करूया. सोनाली, एक तर तुझं मनापासून अभिनंदन की खूप छान काम केलेस, खूप उत्तम डान्स केलेला आहेस, समजून काम केलंयस, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे दिग्दर्शकाने सांगितलं आणि तू केलंस असं नाही झालेलं. तू स्वतः ते अनुभव घेतलास, डायजेस्ट केलेस आणि देन तू जो प्रोजेक्ट तू अभिनय केलेला आहेस, त्यामुळे खूप मनापासून अभिनंदन. अभ्यास दिसतो, अभ्यास दिसणं हे कलावंताच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे प्रेक्षकांना जाणवतं की बाबा या कलाकाराने अभ्यास केलेला आहे आणि मग तिने काम केलेलं आहे. त्यामुळे खूप मनापासून अभिनंदन. मला जरा थोडंसं मागे जावं असं वाटतं, ह्या चित्रपटासाठी मुळात तुझी निवड कशी झाली? 1.5 वर्ष आधीची गोष्ट आहे. ह्याच्यातच मला आनंद वाटतो की 1.5 वर्ष मराठी चित्रपट प्लॅन होतो. ओके. आणि रवी जाधव ह्या चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे त्याने मला फोन केला. मला जस्ट नुकताच बकुळा नामदेव घोटाळेसाठी अवॉर्ड मिळाला होता तेव्हा, आणि त्याने मला तिथे बघितलं पहिल्यांदा स्टेजवर. आणि मग मला फोन केला की मी असा एक सिनेमा प्लॅन करतोय आणि मी ऐकलंय की तू चांगलं नाचतेस सुद्धा. म्हणजे आता मी बघितलं अभिनयासाठी तुला पुरस्कार मिळाला आहे, पण तू नाचतेस सुद्धा चांगलं आणि एका डान्सरचीच भूमिका आहे, तर तू मला भेटू शकतेस का या सिनेमाबद्दल? सर ओके. आणि त्याने मला आधी स्क्रीन प्ले ऐकवला. असं खूप कमी होतं की ऐकतानाच तुम्ही स्वतःला त्या रोलमध्ये इमॅजिन करू लागता. तुम्हाला माहितच असेल की खूप कमी होतं, आपण स्वतःला त्या फिल्ममध्ये, त्या स्टोरीमध्ये बघायला लागतो. या सिनेमाच्या गोष्टीत तसं झालं. तर आता खाण्याकडे येऊया. तू मूळची कुठली आहेस? पुण्याची. शाळा कुठली? मी आर्मी स्कूल मधली आहे. बर. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये 11th-12th केलं. त्याच्यानंतर इंदिरा कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन. ओके. आणि आई वडील काय करतात? दोघे आर्मी मध्ये आहेत आणि घरात अगदी आर्मी बॅकग्राऊंड आहे. आई पंजाबी आहे आणि सगळं नॉर्थ इंडियन वातावरण आहे. मग इकडे कुठे आली एकदम? हो. पहिलं काम कुठे केलं असं मला विचारायचं. पहिलं काम मी त्यावेळेस कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग वगैरे करायचे आणि डान्स शोज वगैरे करायचे. अभिनयाशी काही संबंध नव्हता, थिएटर कधीही गेलेलं नव्हतं, पण आवड होती, स्वप्न होतं. आणि मॉडेलिंग करताना मला एका मराठी सिनेमासाठी विचारलं गेलं, गाढवाचं लग्न. त्याच्यात मी अप्सरेची भूमिका केली. आणि मग तिथून सुरुवात झाली. आई वडिलांचं काही म्हणणं नव्हतं त्याच्यावर? नाही, त्यांना आवडायचं. आणि बाबांना जरा प्रॉब्लेम होता आधी, कारण आर्मीचे असल्यामुळे जरा ते खूप स्ट्रिक्ट आहेत. पण नंतर त्यांना कळलं की शी इज ऑन द राईट ट्रॅक हे कळलं की वडिलांना राईट ट्रॅक पेक्षा तिला त्याच्यातच आवड आहे, तर वाय नॉट.
ओके, आपण किचनकडे जायचं का? अगदी ये. चालतंय की. हा, चालतंय की. चला की, काय करायलाय मग? चला चला. आज काय करून धावणार म्हणायचं? आमच्या कोल्हापूरचा अस्सल तांबडा रस्सा. बर, अस्सल तांबडा रस्सा. हम्म. बर, त्याचं साहित्य सांगत का? मटण, हं? कांदा लसूण खोबरं, हं? लाल मिरची, हं? खडा मसाला, कोथिंबीर, धने जिरे धने पावडर, लाल तिखट, लसूण आलं पेस्ट, हं? मीठ आणि गरम मसाला. ओके, आणि हे काय आहे? हे टोमॅटो पेस्ट. ओके, आणि हे सांगायचं, हे काय केलंयस तू? हे असं मिक्स करून हे केलंय. हे म्हणून हे केलंय असं नसतं ग. आमच्या खवय्यांना कळणार कसं? हे म्हणजे काय? म्हणजे कांदा लसूण खोबरं मिरची, खडा मसाला. खडा मसाला याचं मिश्रण. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. Yes. काय पहिल्यांदा काय करायचं मला सांग? पहिल्यांदा इथे आपण दोन पॅन्स घेतलेले आहेत. पॅन्स घेतलेले आहेत, त्यात तेल आपण टाकलेलं आहे. ओके, आता आपण ह्याच्यात मटण टाकूया, थोडं पाणी टाकूया आणि शिजवूया. असं आहे का तुझं म्हणणं? बर, हे घे मटण. ओके, पाणी किती टाकायचं सांगा? सगळं सगळं सगळं? हो. य जवळ आंघोळच घातलीस तू. एवढं कशाला पाणी पाहिजे तुला? एवढं तो मटणाचा जो चव आहे हा. ना पाण्यात उतरायला, अच्छा. पण आपण तो रस्सा नंतर वापरणार आहोत. ओके, दॅट इज कॉल्ड स्टॉक. येस. ओके, आता काय करायचं मला सांग? इथे या पातेल्यात आपण तेल तापत ठेवलेलं, ते हो. तेलही तापलेलं आहे. हो, आता या. काय करायचं मला सांग? आता आपण हा पेस्ट टाकूया. ओके, किती चमचे टाकू? 4. कोल्हापूरचं स्पेशल आहे कारण याच्यात कांदा आणि लसूण वगैरे येस, जो आता वास आपण येतो जे ना, तो केलंय फ्लेवर. हा. तुला आठवते की ही रेसिपी तुला कोणी शिकवली ते? ऍक्च्युली आम्ही नटरंगचं शूटिंग करत होतो जेव्हा कोल्हापुरात, हा, तिथे मी ही रेसिपी शिकली आहे. बर. तिथे बेसिकली ना सगळ्यांनाच तांबडा रस्सा, पांढरा रस्सा वगैरे खूप आवडायचा. जीव की प्राण आहे कोल्हापूर, तो. हो अगदीच. हे किती तर घालू? म्हटलं अख्खं टाकूया. ओके, मग हे तू तिथे पहिल्यांदा केलंस? येस, मी तिथे हे पहिल्यांदा आणि केलं. कोणी कोणी खाल्लं? मी फोन करून विचारणार आहे त्याला. नाही, तुम्ही अतुल दादाला विचारा. हा. आणि त्यांची ती तब्येत माझ्यामुळेच झाली, म्हणजे या रेसिपीमुळेच झाली आहे. अरे बापरे. बर, आता आपण टोमॅटो पेस्ट टाकूया. किती घालू? अर्ध्यापेक्षा जास्त थोडी? हो. हे आता आपल्याला अजून थोडासा वेळ लागेल ना? हो. मग मला सांग, हे गाण्याचं चित्रीकरण जे आपलं झालं ते साधारण किती दिवस झालं ग? 2 दिवस म्हणजे 2 रात्र. हा, नाईट शूट करायचो आम्ही. बर. आणि सगळी गाणी 2 रात्री आम्ही शूट केलेली. नाईट शूट का बरं? पण कारण तमाशा रात्रीच बघितला जातो आणि ओपन एअर शूटिंग होतं, त्यामुळे सगळंच मोस्टली आम्ही सगळं नाईट शूट केलेलं आहे. बर. आणि बाकी दिवसा कोल्हापुरात उन्हात. आता काय घालू याच्यात? आता आपण एक एक घालायचं मीठ टाकूया. सगळं? हो, सगळंच टाकूया थोडं. बस. लाल तिखट. कोल्हापूर स्टाईल आहे, त्यामुळे ते सगळं संपवायला लागतंय. हो, खायचं कोणी? आम्हीच. एक एक चमचा घालू ना सगळं? कोथिंबीर आता थोडीशी आणि नंतर थोडीशी. नंतर थोडीशी. आता वास लागण्यापुरती. मटण शिजत आलं आहे आपलं. ओके, आता आपण मटण ह्याच्यात टाकूया. एक टिप आहे सगळ्यांसाठी की आधी फक्त पीसेस टाका, म्हणजे काय ते सोपं जातं. ओके, आणि मग आपण स्टॉक अख्खा ह्याच्यात टाकूया. एक गंमत अशी होती तेव्हा शूटिंगच्या वेळेस, सेकंड हाफच्या शूटिंगच्या वेळेस, जेव्हा अतुलजी वजन कमी करत होते तेव्हा आम्ही खूप मजा करायचो, कारण मटण आणि या सगळ्या गोष्टी आम्ही खायचो जाऊन. समोर त्यांना काहीही खाता येत नव्हतं आणि त्यांच्या समोर येऊन आम्ही हे सगळं खायचो. विचारा तो. हा, मस्त ना? काय वास येतो यार. कम ऑन. चला, म्हणजे मी दुसऱ्यांदा ही रेसिपी करते, सक्सेसफुल झालेली आहे. आय स्वेअर, अप्रतिम. आणि कोल्हापूरकरांनाही नक्कीच आवडेल. कोल्हापूरचीच आहे. काय बोलायला लागले तू? नाही, पण मी केलीये म्हणून. अच्छा. कारण मी नाही ना आता हे- कोल्हापूरकरीण आहे. आता मी थोडं झाकून ठेवायचं आहे. हो, ह्याचा 20 मिनिटं आपल्याला. 20 मिनिटं? हो, कमीत कमी ओके, लागते. 20 मिनिटाच्या खाली उतरतच नाही.
15 मिनिटं 20 मिनिटं 15 मिनिटं आता हे नुसतं वास घ्यायचा 20 मिनिटं नाही हो, जरा मजा येईल 20 मिनिटांनी. बरं त्यानंतर मग उतरून पाव काय नाही खायचं डायरेक्ट. पाव आणि काही पोळी बिळ काय पोळी पावच बेस्ट. हा पाव बेस्ट आहे. हा पावच बेस्ट आहे पण तुम्ही लिहून घेतलं तरच त्याचा आनंद मिळेल ना. त्यामुळे तुम्ही लिहून घेणं बेस्ट आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. तांबडा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटण, सुकं खोबरं, कांदा, लसूण, लाल मिरच्या, खडा मसाला, कोथिंबीर, धणे जिरे पूड, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, गरम मसाला आणि टोमॅटो पेस्ट. कृती: कांदा, लसूण, सुकं खोबरं, लाल मिरच्या आणि खडा मसाला तेलावर परतून वाटून घ्यावा. पॅन मध्ये थोड्याशा तेलावर मटणाचे तुकडे परतावेत आणि त्यामध्ये पाणी घालून मटण शिजवून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 4 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट, टोमॅटो पेस्ट, मीठ, तिखट, धणे जिरे पूड, कोल्हापुरी मसाला, कांदा लसूण मसाला, कोथिंबीर, गरम मसाला, मटणाचे शिजवलेले तुकडे आणि मटण स्टॉक घालून 15 ते 20 मिनिटं शिजवून तांबडा रस्सा सर्व्ह करावा.